साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आहे आणि शिवाजीनगर मतदारसंघामध्ये हवा नेमकी कुणाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि राज्यामध्ये काय चित्र असणार आहे, महाविकास आघाडी की महायुती। काही ज्येष्ठ नागरिक आहेत, गेले अनेक वर्ष त्यांनी निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत, मात्र ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने कशी आपण जाणून घेणार आहोत। जो जीता वही सिकंदर। राज्यात चित्र सध्या महाविकास आघाडीचं आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बऱ्यापैकी निवडून येतील असं चित्र दिसतंय। शक्यता आहे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच येण्याची शक्यता आहे। राज्यात होईल कोणी सरकार कोणाची येऊ शकणार नाही, सर्व तुटूनच येणार आणि तुटूनच मेजॉरिटी घेऊनच सरकार बनवणार। हे काय शरद पवारची सरकार येणार, उद्धव ठाकरेची येणार आणि राहुल गांधीची येणार म्हणतात, ह्यांना परत आणायचं म्हणतात। तुम्हाला काय वाटतं, काय चित्र होईल राज्यात? कामं केलं का सरकार? पैसे दे, बाकीचं गेलं उडत। आता काही सांगता येत नाही, सगळं 3 रिक्षांचं हे असल्यामुळे काही कळत नाही, सांगता येत नाही। जरी सरकारने 1500 रुपये 2000 3000 दिले तरी त्याचा जनतेला काही फायदा होईल पुढे असं वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की महागाई ज्या दृष्टीने वाढत चाललेली आहे ते पैसे रिटर्न पब्लिककडून घेत आहेत, जनतेकडून घेत आहेत। सगळं गोंधळच आहे खरं तर। आता सध्या सगळे पक्ष बदलत आहेत, आपल्याला तिकीट मिळायचं म्हटलं की जे सोडतायत दुसरीकडे जात आहेत। त्याच्यामुळे बरेच जण असेच म्हणत आहेत की म्हणजे काय आता वोटिंग न केलेलं चांगलं असंच व्हायला लागले आहेत मतं। आता काय बोलावं, मी काय बोलणार। सध्या चित्र जे असं आहे ते दोन्ही उमेदवाराला 50-50% पसंती जी आहे ते देताना पाहायला मिळतात, मात्र राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास या ठिकाणचे नागरिक व्यक्त करतात। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।